भारतीय जनता पार्टीच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचं या ठिकाणी दाखवतं। या गावामध्ये चांगल्या प्रकारे आणि आमचा पूर्ण वानकर गट तो पूर्णपणे भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झालेला आहे। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये युवा नेता पृथ्वीराज माने यांना तिकीट दिलं गेलं आणि माने हे पृथ्वीराज माने हे माजी आमदार दिलीप माने यांचे सुपुत्र असल्यामुळं पूर्वी दिलीप माने हे काँग्रेसमध्ये होते, पण आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं ते आता आमच्याबरोबर राहिले आणि आमचे सहकारी मित्र झाले। त्यामुळं त्यांच्या सुपुत्राच्या जो प्रचाराच्या निमित्तानं आज ही सभा झाली। कोंडी गाव आणि खेडगाव हे दोन्ही गाव माझ्या मतदारसंघात असल्यामुळं गेल्या मी 5 टर्म निवडून आलो, पण 4 टर्ममध्ये हा गाव माझ्या मतदारसंघात होतं। जेव्हापासून सत्ता आमची आली, भारतीय जनता पक्ष युतीची सरकार आली, तेव्हापासून ह्या गावाला जे काही निधी लागत होतं ते निधी भरघोस निधी आपल्याला ज्या DPDC रक्कममधनं म्हणा किंवा विशेष निधी म्हणून आपले या राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेबांनी दिलं। या गावामध्ये दोन मोठमोठे तळं तयार केले। पहिल्याचे तळे होते पण ते पूर्णपणे फार वर्षापूर्वीचे होते, पाझरत होते, त्यामुळे पूर्णपणे दोन्ही तळे पूर्णपणे नवीन करण्यात आलं। या गावामध्ये पाण्याचं स्कीम आणलं। या गावातले रस्ते पूर्णपणे ड्रेनेज लाईन भुयारी ड्रेनेज लाईन हा आणण्यात आलं आणि या गावामध्ये विकास सातत्यानं करत ही विकास पुढे नेण्यासाठी युवकाची गरज असते, त्याच्याजवळ विजन पाहिजे। ते विजन आज पृथ्वीराज माने यांच्याजवळ आहे आणि त्यानिमित्तानं आज या गावाचा एक आपण या गाव शहराच्या लगत असलेला हा पहिलं गाव आहे आणि ज्याप्रमाणे शहराचा विकास झाला तसं त्याप्रमाणे या गावाचा विकास करावं, कारण या गावाला लागून MIDC आहे। या MIDCमध्ये फार मोठमोठे उद्योगधंदे आहेत आणि येत आहेत आणि त्यामुळे या गावाचा विकास चांगल्या रीतीनं व्हावं ही आमची मानसिकता सातत्यानं होतं आणि त्यासाठी एक चांगला युवक या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये तसं शिंदे यांना मिळालेलं आहे। मी सगळ्यांना मतदारांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार पृथ्वीराज माने व तसेच शिंदे यांना मतदान करावं। मला की जे आहे की भाजपमध्ये सध्या जे देशमुख आमदार जे आहेत ते आपल्या मुलाच्या प्रचाराला आहेत, आपण भाजपात प्रवेश केल्यानंतर जे आपण भाजप वशिल्यानंतर ते प्रचाराला काय सांगतो? जिल्हा परिषदचा कोंडी मतदारसंघ कोंडी गाव हे विधानसभेला विजय मल्काच्या मतदारसंघात आहे आणि एक जरी राजकीय माझं 2 महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पक्षात जरी केलो, पण त्यांच्याशी प्रवेश करताना त्यांच्याशी विचारविनिमय केला होता। जेव्हा भारतीय जनता पक्षाने पृथ्वीराजला उमेदवारी दिली, पहिल्यांदा पृथ्वीराजने त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेला होता की मी असंच जिल्हा परिषदला उभारणार आहे, आपली उमेदवारी दिली आहे आणि तुमचं कोंडी गाव हे माझ्या मतदारसंघात आहे। म्हणलं काय हरकत नाही, शुभेच्छा आहेत आणि काय प्रचाराचं याचं असेल तर मी येतो, सभा घ्यायची असेल तरी येतो, असं पृथ्वीराजला त्या दिवशी त्यांनी शब्द दिला होता। आणि एका पक्षाचे विजय मालक हे पक्षाचे पाईक आहेत। जेव्हापासून भारतीय जनता पक्ष त्यांनी लहानाचं मोठं त्या पक्षामध्ये झालेलं आहे। पक्षाच्या विरोधात त्यांनी कधी केलेलं नाही आणि करणार पण नाही। म्हणजे भारतीय जनता पक्षाने एकदा पृथ्वीराजला उमेदवारी दिली आणि आमचं कुठलं माझा मतदारसंघ नाही, माझा जिल्हा परिषदचा मतदारसंघ नाही, पंचायत समिती नाही, पण ह्या वार्ड पुनर्रचनेमध्ये हे कोंडी गाव आलं आणि हे मालकाचं विधानसभेचं मतदारसंघातलं हे गाव आहे आणि ह्या गावातले अत्यंत लोक त्यांच्यावर प्रेम करतात। ह्या विकासाची कामं खूप मोठ्या प्रमाणात मालकांनी केलेलं आहे। त्यामुळं आम्ही विनंती केली पृथ्वीराजने जाऊन, काका तुम्ही असं माझ्या सभेसाठी यावं। त्यांनी लगेच होकार दिला। ते खरं तर पदयात्रेमध्ये होतं आमचं, पण त्यांना काही अजून 2-3 सभा असल्यामुळं त्याने पदयात्रा त्यात सामील होणार होते, पण एक सभेला आले त्याने आणि पृथ्वीराजबद्दल शुभेच्छा दिला, त्यांना आशीर्वाद दिले आणि विकासाच्या कामामध्ये एक विजन असावं म्हणून तो कौतुकाची थाप पृथ्वीराजच्या पाठीवर मारलं। आणि अशीच एक सोलापूरची सुसंस्कृत आहे की आपला एखादा मुलगा, एखाद्या कार्यकर्त्याचा मुलगा जर निवडणुकीला उभारला, आपण त्याच्या पाठीशी खंबीर उभा राहावं, असं मालकाचं एक स्वभाव आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।